हॅलो एव्हरीवन. तर आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा क्लास 12th मधला जो काही चॅप्टर आहे जो हीट किंवा थर्मल मॉड्यूलमध्ये येतो. सो त्या चॅप्टरची बेसिक रिव्हिजन किंवा वन शॉट रेकॉर्डिंग आपण बघणार आहोत. सो क्लास 12चा हा चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो विल स्टार्ट विथ द बेसिक डिस्कशन ऑर द डिस्कशन ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. सो सगळ्यात इम्पॉर्टंट कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये एक आपण शॉर्टमध्ये आपण बघूया. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा इंट्रा मोलेक्युलर पॅटर्न किंवा गॅसेसमधला जो काही मायक्रो लेवलचा पॅटर्न आहे तर तो गोष्टी आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये बघणार आहोत. आणि रेडिएशन म्हणजे जे आपण क्लास 11th मध्ये कंडक्शन कन्व्हेक्शन कंप्लीट केलेलं थर्मल प्रॉपर्टीजमध्ये, तर त्याच्या पुढचा तिसरा मोड ऑफ that particular conduction or that mode of transfer of heat, that is radiation. हा वाला आपण पार्ट बघणार आहोत. सो विल स्टार्ट विथ द बेसिक रिव्हिजन जो आपण क्लास 11th मध्ये आपण बघितला आहे ते म्हणजे गॅस लॉज. गॅस लॉज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला येतो तो म्हणजे बॉईज लॉ, चार्ल्स लॉ आणि गै-लुसॅक्स लॉ. सो आपल्याला फिजिक्समध्ये हे तीन गॅस लॉ फार इम्पॉर्टंट आहेत. हा गॅस लॉ इझिली समजण्यासाठी तुम्हाला एक इक्वेशन माहीत हवं, ते म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन. सो PV = NRT, राईट. PV = NRT. हे जे काही P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R इज द गॅस कॉन्स्टंट अँड T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर और टेम्परेचर. सो आपल्याला बॉईज लॉ काय सांगतो? बॉईज लॉ सांगतो टेम्परेचर कॉन्स्टंट हवं. आता जर बघा टेम्परेचर कॉन्स्टंट पकडलं तर N आणि R हे ऑलरेडी कॉन्स्टंट आहेत. सो बॉईज लॉनुसार आपण असं म्हणू शकतो PV = कॉन्स्टंट. कारण का टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ह्याच्यात बेसिक काय कॉन्स्टंट आहे? इम्पॉर्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणून PV काय झाला? कॉन्स्टंट झाला. तर PV = कॉन्स्टंट हा बॉईज लॉनुसार राहतो. तर यानुसार आपल्याला एक इक्वेशन भेटतं की P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर का? किंवा V इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू P ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो टेम्परेचर कॉन्स्टंट ही बेसिक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. बॉईज लॉमध्ये येतं जो इम्पॉर्टंट लॉ आहे. सो बॉईज लॉ, टेम्परेचर इज रिमेनिंग कॉन्स्टंट इन द बॉईज लॉ. So P is inversely proportional to V. For the fixed mass of gas, the pressure is inversely proportional to volume. मास तुमचा फिक्स असला पाहिजे. सेकंड जो आहे तो म्हणजे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो की तुम्हाला या चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. काय कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे? प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर आपल्याकडे प्रेशर कॉन्स्टंट झाला, हा डिवाइड होऊन असा पण तो कॉन्स्टंट होईल. मग V आणि T चं रिलेशन भेटेल. तो सांगतो की V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T फॉर द फिक्स्ड मास ऑफ गॅस. सो प्रेशर जर रिमेन कॉन्स्टंट असेल तर चार्ल्स लॉ मध्ये तुम्हाला काय आहे? दॅट इज V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. देन थर्ड वन इज गै-लुसॅक्स लॉ. गै-लुसॅक्स लॉ मध्ये आपल्याला तिसरी गोष्ट कॉन्स्टंट असते, दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टंट इज V, दॅट इज व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. गै-लुसॅक्स लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर येईल, कारण हा व्हॉल्यूम डिवाइड जाईल. NR तर असे पण कॉन्स्टंट आहे. प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सो हे तीन लॉ इम्पॉर्टंटली आपल्याला माहीत हवे. दिस इज द बेसिक इंट्रोडक्शन ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, ज्याच्यात आपण गॅस लॉज आता बघितले. सो बॉईज लॉ, चार्ल्स लॉ अँड गै-लुसॅक्स लॉ. काय कॉन्स्टंट? बॉईजमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट चार्ल्समध्ये, आणि गै-लुसॅक्समध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सो दिस इज द बेसिक पार्ट ऑफ द पर्टिक्युलर gas laws or kinetic theory of gases. So we will discuss the second part that we already discussed की तुम्हाला एक मी इक्वेशन सांगितलेलं आयडियल गॅस, बरोबर. आयडियल गॅस इक्वेशन काय सांगतं? PV = NRT. आता ह्याचे वेगळा फॉर्म आपण बघणार आहोत PV = NRT चा. PV = NRT. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्स आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, नंबर ऑफ मोलेक्युल्स डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर. सो नंबर ऑफ मोलेक्युल्स अपॉन ॲव्होगाड्रो नंबर हा झाला तुमचा नंबर ऑफ मोल्स. सो जर आपण ह्याला थोडंसं रिअरेंजमेंटमध्ये बघितलं, PV तुम्हाला N/NA लिहिला आपण इकडे, N/NA इंटू दॅट इज RT. बट R एक गोष्ट लक्षात घ्या, R ला आपण NA × KB ने पण रिप्रेझेंट करू शकतो. मग NA × KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बघा R ची व्हॅल्यू फिक्स असते 8.34. सो NA × KB म्हणजे R. NA म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर जो पण कॉन्स्टंट आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट तो पण कॉन्स्टंट आहे. NA × KB इंटू दॅट इज R ची व्हॅल्यू NA × KB असते इंटू T. NA आपल्याला कॅन्सल झाला. सो तुम्हाला भेटतंय PV = NKBT.
हा इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमन कॉन्स्टंट PVचा आपल्याला रिलेशन भेटलंय PV इज इक्वल्स टू NKBT. सो N इज नंबर ऑफ मोलेक्युल्स, KB इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट अँड T इज द टेम्परेचर. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो आयडियल गॅस इक्वेशन आपण कोणासाठी अप्लाय करतो? बेसिकली जो काही लॉज, जो काही आयडियल गॅस इक्वेशन आहे ते आयडियल गॅसेससाठी इम्प्लिमेंट होतं. आता आयडियल गॅसेस म्हणजे काय, तर हे इक्वेशन्स जे सॅटिस्फाईड करतात. आता ह्याच्याबद्दल बोलायचं तर खूप आहे, बट जस्ट आपण डेफिनेशन करणार आहोत यामध्ये. तुम्ही बुक रीड करा किंवा बाकी गोष्टी तुम्ही रीड करून तुम्ही बाकी अजून त्याचे डिफरन्स किंवा काय ह्या गोष्टी बघू शकता. सो त्याआधी तुम्हाला कायनेटिक थिअरीचे जे काही आपण चॅप्टर शिकतो त्याचे काही अझम्पशन्स माहीत हवेत. सो हे अझम्पशन्स पण आहेत, जसं की त्यांच्यातलं मोलेक्युलमधलं कोलिजन जे आहे ते इलास्टिक कोलिजन असलं पाहिजे, इंटरमोलेक्युलर फोर्स जो काही ॲबसेंट असतो आयडियल गॅस. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अझम्पशन्स माहीत हव्यात. सो अझम्पशन्स जर आपण बघितले तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन्स जे काही आहेत ते तुम्ही ऑल टेम्परेचर आणि प्रेशरला, जर जे काही ऑल टेम्परेचर अँड प्रेशर जर आपण ओबे करत असेल तर असा गॅस म्हणजे कुठला गॅस? आयडियल गॅस. That is, it is defined as the gas which can obeys the kinetic assumptions of kinetic theory of gases for all temperature and pressure. So याला आपण म्हणतो आयडियल गॅस. रियल गॅस जो आपण एक्झिस्ट असतो, आयडियल गॅस वी कॅन से की हा जो आहे की एखादा PV इज इक्वल्स टू NRT, हे जे काही इक्वेशन जे काही आहे ते जर फॉलो करत असेल तर त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. रियल गॅस म्हणजे असा गॅस जे कायनेटिक थिअरीचे अझम्पशन्स हे हाय टेम्परेचरला ओबे करतो. हाय टेम्परेचर लो प्रेशर. हाय टेम्परेचर लो प्रेशरला जर गॅस कायनेटिक थिअरीचे अझम्पशन्स ओबे करत असेल तर वी कॅन कन्सिडर दिस गॅस ॲज अ रियल गॅस. ओके. सो आयडियल गॅस ऑल टेम्परेचर अँड प्रेशर, इकडे काय हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. सो या जर कंडिशनला जर तुमचा एखादा गॅस उभे करत असेल तर त्याला आपण म्हणतो रियल गॅस. ठीक आहे. सो अशा जर आपण असं अज्युम केलं तर याला डिफाईन असं करू शकतो, द गॅसेस विच कॅन obeys the kinetic theory, assumptions of kinetic theory of gases at high temperature and low pressure. Such gases is called as रियल गॅसेस. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो हा तुम्हाला बेसिक पार्ट माहीत हवा. हे इक्वेशन आहे जे तुमच्यासाठी आत्ता नवीन आहे. आयडियल गॅस इक्वेशन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण बघितलं असाल, बट PV इज इक्वल्स टू NKBT हा तुमच्यासाठी नवीन एक इक्वेशन आत्ता भेटलेलं आहे. सो दिस इज द वे वी कॅन हॅव द इंट्रोडक्शन ऑफ दिस पार्ट. सो देन वी विल डिस्कस अबाउट द मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजे काय तर त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. मीन फ्री पाथ म्हणजे आपण म्हणू शकतो की द ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल. बघा, ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल, ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. बघा आता ऑब्वियस गोष्ट आहे, सपोज एका कंटेनरमध्ये गॅस मोलेक्यूल तुम्ही ठेवले, गॅसचे मोलेक्युल्स आहेत. गॅसचे मोलेक्युल्स जेव्हा तुम्ही त्याला हीट द्याल किंवा थोडीशी एनर्जी इन्क्रीज होईल, वी कॅन से दॅट इंटरनल एनर्जी, तर त्यामध्ये काय होईल की ते गॅस मोलेक्यूल इकडे तिकडे रँडम मोशन करायला लागतील. सो द ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल ड्युरिंग टू सक्सेसिव्ह कोलिजन, दोन सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये जे काही ॲव्हरेज डिस्टन्स एखाद्या मोलेक्यूलने कव्हर केलेलं आहे. बघा, हे कोलिजन पण आपण यात इलास्टिक म्हणणार आहोत. आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन्स आपल्याला माहीत हवेत. ठीक आहे. सो इलास्टिक कोलिजन असतं आणि त्याच्यात जर ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, तर याला आपण म्हणणार आहोत मीन फ्री पाथ. जे काही डिस्टन्स आहे ते जे झालं दॅट इज वी कॅन कॉल इट ॲज मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला तुम्हाला माहीत हवा. हा डिस्टन्स असल्यामुळे युनिट मीटर असेल. 1/√2π d² इंटू रो. रोच्या जागी तुम्ही n/v ने पण त्याला रिप्लेस करू शकता. सो n/v याने रिप्लेस केलं तर काय होईल, लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 ह्याला म्हणतात मीन फ्री पाथ 1/√2π d² रो. डी म्हणजे काय रे, डायमीटर ऑफ मोलेक्यूल. डिस्टन्स नाही लिहायचं, हे काय डायमीटर ऑफ मोलेक्यूल. सो हा बेसिक पार्ट तुम्हाला माहीत हवा. हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी सेक्शन ए मधल्या बी पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये तुम्हाला ह्याचा MCQ नंतरच्या पार्टमध्ये हा तुम्हाला व्हॉट इज मीन फ्री पाथ
अशा गोष्टी विचारू शकतात. सो इट इज द ॲव्हरेज डिस्टन्स कवर्ड बाय द मोलेक्यूल ड्युरिंग द 2 सक्सेसिव्ह कोलिजन, ॲज सिम्पल ॲज दॅट. सो दिस इज द वे. ही आपण एक कंटेनरमध्ये गॅस मोलेक्यूलचं हे कोलिजन आहे, बाकी काही नाही आहे. हे दिस इज द कोलिजन जे आपण टेक्स प्लेस होतो. ठीक आहे. देन वी विल डिस्कस सम इम्पॉर्टंट टर्म्स. व्हॉट इज मीन व्हेलॉसिटी. मीन व्हेलॉसिटी एकदम सिम्पल आहे. मीन आपण असा रिप्रेझेंट करतो जे तुम्ही ऑलरेडी केला आहे. इट इज द मीन ऑफ ऑल द व्हेलॉसिटीज. आपण असं म्हणू शकतो की नंबर ऑफ किती मोलेक्यूल घेतले, दॅट इज मीन ऑफ ऑल द वेलॉसिटी ऑफ द गॅस मोलेक्यूल, दॅट इज कॉल्ड ॲज मीन वेलॉसिटी. Then we are having the very important part, that is pressure of an ideal gas. So pressure of an ideal gas समजण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी बेसिक पार्टमध्ये घेतल्या पाहिजेत. मी पूर्ण डेरिव्हेशन इकडे प्रूव्ह नाही करणार आहे. मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे. या स्टेप्सनुसार तुम्ही बुक फॉलो करा, तुम्ही नोटबुक फॉलो करा कुठली पण. सो जी फिजिक्सची आहे ती, तो त्या वेळेने तुम्हाला ह्या गोष्टी समजून जाईल. ठीक आहे. सो बेसिक आपण पार्टकडे ह्याच्या जाणार आहोत. बेसिक कन्क्लुजन ह्याचं आपण असं करणार आहोत की आपल्याला जे काही काढायचं आहे ते प्रेशर काढायचं आहे. प्रेशर काढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ऑलरेडी माहीत हव्यात. प्रेशर काढण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत हव्या की प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया असतो. मी डायरेक्ट नंतर फॉर्म्युला नाही काढेल. इट्स अ वन शॉट रेकॉर्डिंग. सो यू नीड टू अंडरस्टँड द थिंग्स फर्स्ट ऑफ ऑल अँड देन यू हॅव टू अप्लाय बाय युअर सेल्फ. सो प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया असतो. आता फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय झाला, तुमचा प्रेशर झाला. आता फोर्स अपॉन एरिया काढण्यासाठी आपल्याला फोर्स काढणं गरजेचं आहे. एरिया तर सिंपल आहे. त्यासाठी मी आधी एक सांगतो. एन नंबर ऑफ मोलेक्यूल या गॅस आपण एका कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत. इथली थोडी डायग्राम कन्सिडर करतो. एन नंबर ऑफ मोलेक्यूल ठेवलेले आहेत. ही जी डिरेक्शन आहे ती आपण एक्स डिरेक्शन पकडली. याच्यात आपल्याला किती मोलेक्यूल जातील, n/3, कारण एक्स वाय झेड. ठीक आहे. ही जी डिरेक्शन आहे ही आपण काय पकडली आहे, एक्स. असा जो मोलेक्यूल जातोय त्याला आपण एक्स डिरेक्शन पकडली आहे. सो आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या. टोटल नंबर ऑफ मोलेक्यूल्स या डिरेक्शनला किती जात आहेत, आपण म्हणतो की इक्वली जात आहेत. म्हणजे एक्स ॲक्सिसला n/3, वाय ॲक्सिसला n/3 आणि झेड ॲक्सिसला n/3. सो हे या डिरेक्शनला किती झाले आहेत, n/3 एवढे मोलेक्यूल्स आपले या डिरेक्शनला चाललेले आहेत. सो व्हॉट हॅपन यू नो की हे n/3 चाललेत. मग आपल्याला प्रेशर आपल्याला काढायचं आहे. प्रेशरसाठी आपण एक काम केलं की एक गॅस मोलेक्यूल कन्सिडर केला जो एका वेलॉसिटीने तिकडे चालला. सो लेट अस अज्युम एक्स डिरेक्शन. आपल्यासाठी आता मेन जी काही आहे ते एक्स डिरेक्शन, कारण एक्स डिरेक्शनचे आपण मोलेक्यूल पकडलेत ते टोटल आहेत n/3. आता बघा फोर्स काढण्यासाठी आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ माहीत हवा. फोर्सला जर आपण बघितलं तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी इन दॅट डिरेक्शन. असा आपला न्यूटनचा फॉर्म्युला आहे सेकंड लॉचा. सो आपण याला म्हणू शकतो चेंज इन मोमेंटम. बघा मी जे काही सांगतो ते चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाइम, म्हणजे आपण टाइम पकडूया. सो ह्याला फोर्सचा फॉर्म्युला झाला. आता चेंज इन मोमेंटम आपण डेल्टा पी म्हणूया. त्याला काय असेल रे, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. हा काय झाला, तुमचा चेंज झाला. कशाचा चेंज झाला, चेंज इन मोमेंटमचा. आता बघा गॅस मोलेक्यूल आता एक्स ॲक्सिस अजूम करा. एक्स ॲक्सिसला या फेजपासून या फेजकडे चालला आणि परत तो रिटर्न येतोय, ज्याची लेंथ आहे एल. सो त्याने डिस्टन्स किती कव्हर केले, टोटल 2L एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, फायनल मोमेंटम. फायनल मोमेंटम काय असणार आहे, -mv पकडूया, कारण अपोजिट डिरेक्शनने फायनल चाललाय. या डिरेक्शनने आपण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस घेतली आहे. सो मायनस इनिशियल मोमेंटम. सो तुमचा टोटल झाला गॅस मोलेक्यूलचा जो काही मोमेंटम आहे तो झाला -2mv. मोमेंटम ट्रान्सफर्ड बाय द वॉल, कारण इकडे वॉल आहे. वॉलला मोमेंटम किती ट्रान्सफर झाला, तर बरोबर ह्याचा अपोजिट असेल, म्हणजे 2mv. बरोबर का. आता मी थोड्याशा स्टेप इनिशियल सांगितलाय. 2mv ह्याला आपला काय झाला, हा मोमेंटम ट्रान्सफर्ड बाय द वॉल. सो हा ट्रान्सफर झालेला मोमेंटम आहे वॉलला, तर वॉलने ट्रान्सफर केलेला. सो हा झाला 2mv. आता हा 2mv झाला. आपल्याला काय काढायचं आहे, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. सो टाइम काढताना पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. टाइम काढण्यासाठी तुम्हाला स्पीडचा रिलेशन वापरला पाहिजे. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल्स टू व्हॉट, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. सो आता जर आपल्याला काढायचं झालं तर डिस्टन्स या मोलेक्युलने कव्हर केलेलं 2L आहे आणि स्पीड आहे तो म्हणजे v. तो तुमचा टाइमचा जो फॉर्म्युला झाला, सो 2L अपॉन v. सो जर तुम्ही फोर्सच्या जागी चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम टाकलात तर टाइममध्ये मात्र टाका 2L/v, चेंज इन मोमेंटममध्ये टाका 2mv.
बरोबर. सो हा इक्वेशनमध्ये आपल्याला काही फॉर्म्युला भेटेल, जसं की मी काढून दाखवतो आता. फोर्स, ॲव्हरेज फोर्स काय झाला 2mv अपॉन 2l अपॉन v. व्हीला व्ही गेला, व्ही खाली गेला तो व्ही स्क्वेअर झाला. सो काय भेटला mv स्क्वेअर अपॉन l. आता हे आपण एका मॉलिक्यूलबद्दल बघतोय. सो असे मल्टिपल मॉलिक्यूल्स आहेत, v1 v2 v3 v4 v5 v6 असे खूप जास्त एक्स ॲक्सिसला आहेत, ज्याचा ॲव्हरेज आपण काढणार आहोत नंतर. आणि तुम्हाला एकदा का फोर्स भेटला की तुम्हाला फोर्स भेटला, मग फोर्स अपॉन एरिया. बघा मी आता फायनल कन्क्लुजनकडे येतो, कारण याच्या मधल्या स्टेप्स तुम्हाला करायच्या आहेत. फोर्स, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. सो असे मल्टिपल फोर्स येतील. तुम्हाला v1 v2 v3 स्क्वेअरच्या जागी n/3 टाकावं लागेल आणि नंतर म्हणजे v बार इंटू n/3, कारण पुढे जाऊन तुम्ही जर चेक केला तर त्याच्यात आपल्याला फायनल फॉर्म्युला असा भेटतोय की फोर्स अपॉन एरिया. एरिया म्हणजे तुम्हाला माहीत असला पाहिजे, एरिया आहे तो म्हणजे l स्क्वेअर. मग l स्क्वेअर इंटू हा फोर्सवाला खालचा l क्यूब येणार, त्यामुळे व्हॉल्यूम येणार. आणि तुम्हाला फायनल इक्वेशन जे काही याचं भेटणार आहे तर नीट कॉन्सन्ट्रेशन बघून देऊन ऐका. सो p इज इक्वल्स टू 1/3 ऑफ mn v बार स्क्वेअर अपॉन v. हा तुमचा झाला प्रेशरचा फॉर्म्युला. जो काही आपण म्हटला प्रेशरचा फॉर्म्युला तो आहे mn v बार स्क्वेअर अपॉन v. इज इट क्लिअर? खालचा v म्हणजे व्हॉल्यूम, वरचा v म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी एक्स ॲक्सिस. ठीक आहे. सो ही झाला प्रेशरचा फॉर्म्युला 1/3 mn v बार स्क्वेअर अपॉन v. nmच्या जागी तुम्ही कॅपिटल m टाकून m/v करू शकता. m/v म्हणजे डेन्सिटी, तो पण तुम्हाला फॉर्म्युला इथे भेटून जाईल. जसं की प्रेशरच्या जागी 1/3 ह्या nmला आपण m टाकू शकतो, m/v इंटू v बार स्क्वेअर. टोटल मास आपण टाकू शकतो, नंबर ऑफ मोलिक्युल्स इंटू मास म्हणजे तुमचं टोटल मास m टाकू शकतो. सो m/v इंटू v बार स्क्वेअर. सो ॲज सिम्पल ॲज दॅट 1/3 mn v बार स्क्वेअर अपॉन v हा तुमचा मेजर फॉर्म्युला झाला. हा फक्त तुम्हाला मी जस्ट फक्त लिहून दाखवलाय. सो हा तुम्हाला डेरिव्हेशनसाठी विचारला तर इथपर्यंत तुम्हाला येणं गरजेचं आहे. सो तुम्हाला थोडंसं ह्याच्या पुढे करावं लागेल, तुम्हाला थोडा बुकचा रेफरन्स घ्यावा लागेल, कारण एका कमी वेळात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डिराईव्ह करत आपण बसणार नाही आहोत. सो दिस इज द बेसिक वे ऑफ अंडरस्टँडिंग द प्रेशर फॉर्म्युला 1/3 mn v बार स्क्वेअर अपॉन v. सो हा झाला प्रेशर ऑफ अ आयडियल गॅस. कोलिजन होतंय वॉल टू वॉल आणि त्यानुसार आपण हा प्रेशरचा फॉर्म्युला काढलेला आहे. देन वी विल डिस्कस द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजेच VRMS. सो VRMS करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आधी जो लिहिला आहे तो आपण लिहिला पाहिजे. 1/3 nm v बार स्क्वेअर अपॉन v. इज इट क्लिअर? सो आपण इथे थोडंसं आपण हे करूया. व्हॉट इज PV? PV इज इक्वल्स टू 1/3 nm v बार स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे जर आपण याला केलं तर PV इज इक्वल्स टू आपण NRT लिहू शकतो. ठीक आहे. सो आपण इथे v बार स्क्वेअरला आपण पहिला आणूया v बार स्क्वेअर आणि मग त्याचा रूट घ्यायचा आहे आपल्याला. v बार स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होणार रे 3PV. बघा इकडे 3PV अपॉन n इंटू m. इज इट क्लिअर? 3PV अपॉन n इंटू m. सो आता आपण इथे जर बघितला तर v बार स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 PV इज इक्वल्स टू NRT असतो. सो NRT अपॉन n इंटू m. ठीक आहे. आता जर आपण इथे जाऊन पुढे जाऊन बघितलं याच्या पुढे तर v बार स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 कॅपिटल स्मॉल एनच्या जागी मी n अपॉन NA लिहू शकतो, जसं की मी ऑलरेडी सांगितलंय. त्यानंतर R इंटू T अपॉन n इंटू m. सो m n गेट कॅन्सल. 3RT अपॉन NA इंटू m. सो NA इंटू m म्हणजे मोलार मास ऑफ अ गॅस झालं. सो त्याला आपण n0 लिहिणार आहोत NA इंटू m ला. सो काय होईल आन्सर 3RT अपॉन m0. हा झाला तुमचा मीन स्क्वेअर. बट रूट मीन स्क्वेअर काढायचा असेल त्याला RMS लिहूया, तर ह्याला रूट टाकावं लागेल किंवा ह्याला असं आपण रूट टाकून याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. दॅट इज 3RT अपॉन m0. बाकी सगळं जे काय आहे ते तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. R म्हणजे काय, T म्हणजे काय, m0 म्हणजे काय. सो ह्या महिने तुम्ही अंडरस्टँड करू शकता. दिस इज द प्रूफ दे कॅन आस्क फॉर द 2 मार्क. दॅट इज रूट मीन स्क्वेअर स्पीड. दॅट इज VRMS. इज इट क्लिअर? हा झाला तुमचा VRMSचा फॉर्म्युला. VRMSचा रूट मीन स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आहे 3RT अपॉन m0. as simple as that. So next we'll move to the next part.
दॅट इज इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी किंवा बॉइल्स लॉ युझिंग कायनेटिक थिअरी असं पण याला म्हटलं जातं. सो यासाठी पण आपल्याला तो फॉर्म्युला जो काही मेन फॉर्म्युला आहे तो आपल्याला बघावा लागेल. प्रेशरचा फॉर्म्युला काय रे, 1/3 N m v² अपॉन v. ठीक आहे. सो आता आपण एक काम करूया, आपल्याला एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला इथे होतोय 3PV किंवा एक आपण सिंपल अजून सिंपलमध्ये बघूया. P मी याला 2/3 करतो. ठीक आहे. आता 2 ने मल्टिप्लाय केलंय. ठीक आहे. 3V करतो, खाली व्हॉल्यूम आहे. 2 ने मल्टिप्लाय केलंय म्हणजे मला 2 ने डिवाइड करावं लागेल. 2 कॅन्सल आणि काय असेल, N इकडे असेल, दॅट इज mv². बरोबर का. 3mv². हाफ mv² म्हणजे काय असते, एनर्जी असते. N म्हणजे सगळ्या मोलेक्युलची एनर्जी झाली. सो टोटल एनर्जी किंवा टोटल कायनेटिक एनर्जी जी काही झाली ती बघा 2/3V × E. का, कारण आपल्याला माहित आहे N × हाफ mv² ही टोटल एनर्जी झाली. एका मोलेक्युलसाठी हाफ mv² अशी N नंबर ऑफ मोलेक्युल्स म्हणजे काय झाली, दॅट इज टोटल कायनेटिक एनर्जी. सो मी ह्याच्या जागी टाकलं. सो हा जो V आहे तो इथे खाली असला पाहिजे. 2/3 × V अपॉन E. सो PV इज इक्वल टू काय बघा, 3PV अपॉन 2 इज इक्वल टू E झाला. इकडे 3PV अपॉन 2 इज इक्वल टू E झाला. ह्याच्या पुढची स्टेप मी थोडीशी इथे लिहितो. 3PV इज इक्वल टू NKBT. सो 3/2 NKBT हा झाला तुमचा E. जर मला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलेक्यूल बघायचं असेल तर E/N होणार. तुमचा आन्सर आहे 3/2 kBT. इज इट क्लिअर. एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलेक्यूल इज द व्हॅल्यू दॅट इज 3/2 × kBT. ठीक आहे. सो हा झाला तुमचा दॅट इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलेक्यूल. हाच झाला इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी. सो आता PV आपण कॉन्स्टंट पकडला, NKBT टाकला, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की बॉइल्स लॉ याच्यात आपण अप्लाय केला. सो PV इज इक्वल टू दॅट इज 3/2 kBT इज इक्वल टू E/N. दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी. ठीक आहे. आपण टेम्परेचरला इंट्रोड्यूस केलं कायनेटिक थिअरी Eच्या फॉर्मॅटमध्ये. E म्हणजे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये. इज इट क्लिअर. सो दिस इज द वे यू कॅन अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बुकमध्ये आहेत, पण तरी पण मी एकदा लिहून दाखवले. So let's move to the next part, that is equipartition of law of equipartition of energy. आता हा सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. टोटल एनर्जी जर मी बघायला गेली x ॲक्सिस, y ॲक्सिस आणि z ॲक्सिसची, सो हाफ mvx² होणार प्लस हाफ mvy² होणार प्लस हाफ mvz² होणार. बघा हेच त्यांनी सांगितलंय, हे बाकी सोडून द्या. द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी स्टेटेड ॲज फॉर अ गिवन गॅस इन अ थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर T, द ॲव्हरेज एनर्जी फॉर अ molecule associated with each quadratic term म्हणजे each axis असं म्हणा याला, तर ती काय असते 1/2 kBT. बघा टोटल कायनेटिक एनर्जी आपल्याला काय भेटली आहे, आपल्याला भेटलेली E इज इक्वल टू दॅट इज आत्ता भेटलेली 3/2 × kBT पर मोलेक्यूल. ठीक आहे. 3/2 kBT. आता जर आपण बघितलं तर ही तिन्ही ॲक्सिसला झाली. सो आपण म्हणू शकतो E इज इक्वल टू 1/2 kBT प्लस 1/2 kBT प्लस 1/2 kBT. सो आपण ह्याला म्हणू शकतो 1/2 kBT. ठीक आहे. ही तुमची एका ॲक्सिसला असणारी एनर्जी झाली. ईच क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे ईच ॲक्सिस आपण काय लिहिली आहे 1/2 kB × T. 1/2 kBT, 1/2 kBT आणि 1/2 kBT. हेच त्यांनी सांगितलंय. हे सांगण्याचं त्यांचं मिनिंग असं आहे की जर टोटल 3/2 kBT आहे तर तुमचे प्रत्येक ॲक्सिसला आपल्याला किती झाली 1/2 kBT, 1/2 kBT अँड 1/2 kBT. सो 1/2 kBT ही तुमची दॅट इज आपल्याकडे ईच क्वाड्रॅटिक टर्मसाठी असणारी एनर्जी झाली. सो दिस इज द वे यू कॅन अंडरस्टँड दॅट इंटरप्रिटेशन दॅट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. तुम्हाला हा लिहायचा आहे फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर T, द ॲव्हरेज एनर्जी फॉर अ मोलेक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म इज 1/2 kBT. सो दॅट इज द वे यू कॅन अंडरस्टँड द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. सिंपल आहे. हा इक्वली पार्टमध्ये डिवाइड होते, त्याला आपण इक्विपार्टिशन म्हणतो. ठीक आहे. येस, देन वी विल डिस्कस द डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. डिग्री ऑफ फ्रीडम आपण 3 गॅसेसबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यात इन डिटेल पार्ट नंतर बघणार आहोत. मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक अँड पॉलीॲटॉमिक.
ठीक आहे. सो ह्याच्यात किती डिग्री ऑफ फ्रीडम, डिग्री ऑफ म्हणजे काय की नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स इन ईच क्वाड्रॅटिक टर्म असं आपण म्हणू शकतो. किंवा आपण म्हणू शकतो की एखादा गॅस मॉलिक्यूल आहे तो कोणत्या डिग्रीमध्ये फ्री आहे मूव्ह होण्यासाठी, त्याला आपण काय म्हणू शकतो, डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. सो आता जर आपण बघितलं प्रत्येक क्लास गॅसेसची त्याची वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. सो मोनो ॲटॉमिक गॅस आपण कन्सिडर केला जसं की आर्गॉन वगैरे. मोनो ॲटॉमिक गॅससाठी आपल्याला बेसिकली डिग्री ऑफ फ्रीडम 3 टाईपमध्ये असतात. सो फर्स्ट वन इज ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. दुसरा आहे ते म्हणजे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आणि तिसरा आहे ते आपण कन्सिडर करतो व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. सो व्हायब्रेशनल, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल याबद्दल आपण बोलणार आहोत. किती कोणासाठी किती आहेत हे आपण दॅट इज पर्टिक्युलर गॅसवर डिपेंड असतं. तो जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल, डायॲटॉमिक म्हणजे H2 वगैरे, पॉलिॲटॉमिक म्हणजे वेगळे गॅस पॉलिॲटॉमिक असेल, मोनो ॲटॉमिक आणि डायॲटॉमिक यासाठी आपल्याला बघायचे आहेत. सो जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि तिन्हीच्या तिन्ही कशा असतात, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. सो 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम इन मोनो ॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक गॅसचा जर आपण बघितला तर त्याच्यात 2 गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत, रिजिड आणि नॉन रिजिड. ठीक आहे. तर आता रिजिडसाठी काय असतो आणि नॉन रिजिडसाठी काय असतो बघा. रिजिडसाठी 3 ट्रान्सलेशनल असतात, 2 रोटेशनल असतात. म्हणजे तो रोटेट पण आपण कन्सिडरेशनमध्ये आणतो. ट्रान्सलेशनल म्हणजे फक्त लिनियर. ठीक आहे. लिनियर 3 ट्रान्सलेशन उठले, एक्स ॲक्सिसला लिनियर, वाय ॲक्सिसला लिनियर आणि झेड ॲक्सिसला लिनियर. हे 3 ट्रान्सलेशनल झाले. इथे काय होतं, ते 3 ट्रान्सलेशनल प्लस 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर नॉन रिजिडमध्ये आपल्याला फक्त थोडीशी ॲडिशन होते. 3 ट्रान्सलेशनल असतात, 2 रोटेशनल असतात आणि अजून 2 ॲड होतात, ते म्हणजे तुमचे दॅट इज व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. हे नॉन रिजिडसाठी व्हॅलिड असतं. नॉन रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल आणि रिजिड डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ठीक आहे. सो या गोष्टीत तुम्हाला इथे गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे. सो या जो काही आहे पॉलिॲटॉमिक आपण गॅस कन्सिडर केला तर पॉलिॲटॉमिकसाठी जे असतात ते 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात, 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि सर्टन F डिग्री ऑफ फ्रीडम जे असतात त्या असतात दॅट इज पर्टिक्युलर व्हायब्रेशनल. ठीक आहे. सो हे व्हायब्रेशनल ह्याच्यात F आपण दॅट इज सर्टन डिग्री ऑफ फ्रीडम F असे असतात जे तुमच्यात व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स इन ईच क्वाड्रॅटिक टर्म. ठीक आहे. म्हणजे कोणत्या ॲक्सिसला कोणता मूव्ह होतो, म्हणजे एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला, झेड ॲक्सिसला हे फ्री आहेत म्हणून त्याला 3 ट्रान्सलेशनल असं आपण याला कन्सिडर करू शकतो. सो आय होप यू अंडरस्टँड दिस डिग्री ऑफ फ्रीडम कन्सेप्ट. इन डिटेल तुम्हाला बुकमध्ये परत बघायचंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट वी विल मूव टू द मेयर्स रिलेशन विच इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट डेरिवेशन अँड वी कॅन हॅव द वी कॅन एक्सपेक्ट दिस फॉर द HSC 2020 यू कॅन से दॅट 4. सो ह्यामध्ये आपण हे एक्सपेक्ट करू शकतो. सो बघू आपण ह्याच्यात काय आहे. सो मेयर्स रिलेशन कन्सिडर करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात. थोडासा थर्मोडायनॅमिक्सचा पण ह्याच्यात पार्ट येतोय. सो आपल्याला त्या गोष्टी थोड्याशा इम्पॉर्टंट आहेत आणि माहीत हव्यात. सो इम्पॉर्टंटली मेयर्स रिलेशनमध्ये एक गोष्ट आपल्याला मी प्रूव्ह करून आधी सांगतो की आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. तो CP - CV = R. आता मी इथे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वगैरे या गोष्टी इथे डिस्कस नाही करणार आहेत कारण हे तुम्ही 8, 9, 10 पासून पहिल्यापासून बघताय. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय असतं, दॅट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स टू 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन. याला स्पेसिफिक हीट म्हणतात. सो मेयर्स रिलेशनमध्ये आपल्याला एक कन्सिडर करतो N मोल ऑफ आयडियल गॅस आपण किंवा 1 मोल ऑफ आयडियल गॅस, N नको, N ची व्हॅल्यू 1 असेल. 1 मोल ऑफ आयडियल गॅस आपण कन्सिडर करतो एका कंटेनरमध्ये ज्याचा प्रेशर आहे P, व्हॉल्यूम आहे V आणि टेम्परेचर आहे T आणि त्यानुसार आपण स्टडी करणार आहोत. सो इफ यू सी द मेयर्स रिलेशन त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत हव्यात. आपण 2 प्रोसेसमध्ये याला कन्सिडर करणार आहेत. पहिली प्रोसेस असेल ती कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आणि दुसरी प्रोसेस आपण कन्सिडर करतो या केसमध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूमला काय होतं हीट केल्यावर आणि कॉन्स्टंट प्रेशरला हीट केल्यावर काय होतं. ठीक आहे. सो ह्या 2 वेने आपण डिस्कस करणार आहोत. सो आपल्याला माहीत आहे Q = किंवा dQ = dE चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. सो इफ यू कन्सिडर द कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, सो dQ आपण म्हणू शकतो dQ Q सगळ्यांना माहीत आहे. हा सगळ्यांना फॉर्म्युला माहीत असेल NC ΔT किंवा NS ΔT.
हा असा फॉर्म्युला तुम्ही 8, 9, 10 मध्ये बघितला असाल. सो डी क्यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. सो N1 असल्यामुळे N ची व्हॅल्यू मी टाकत नाही. N1 व्हॉल्यूम म्हणजे CV, डेल्टा टीला मी DT लिहितो, इज इक्वल्स टू DE कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तुम्हाला माहित आहे वर्क डनचा फॉर्म्युला काय P डेल्टा V, बट व्हॉल्यूमच जर कॉन्स्टंट असेल तर हा व्हॉल्यूम चेंज 0 असेल आणि ह्याचा आन्सर 0 होऊन जाईल. सो तुमचा DEचा आन्सर जे भेटतंय, DEचा आन्सर हे भेटतंय CV DT आणि हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. डीचा आन्सर काय भेटतंय CV इंटू DT. दुसरी प्रोसेस आपण इकडे बघतो जी आता मी इकडे लिहिली आहे ती म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरलाच आपण हीट ॲडिशन केल्यावर काय होतं. हे झालं पहिलं कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी आणि दुसरं आहे ते म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरसाठी. सो सेम फॉर्म्युला इथे Q1 लिहूया वाटल्यास dQ2 इज इक्वल्स टू D प्लस W किंवा DW इकडे लिहा, स्मॉल आहे म्हणून DW. बट लक्षात घ्या कॉन्स्टंट प्रेशरमध्ये आपल्याला जो काही कॉन्स्टंट प्रेशरमध्ये आपल्याला DQ जो आहे हा असणार आहे तुमचा DQ किंवा Q इज इक्वल्स टू DQच्या जागी मी डायरेक्ट लिहितो आता DQ इज इक्वल्स टू CP DT असणार आहे. कारण का, कारण कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपल्याला पकडलं पाहिजे. CP म्हणजे काय, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. DQ2 इज इक्वल्स टू DE प्लस DT, DE प्लस PdV, कारण वर्क डनचा फॉर्म्युला काय P डेल्टा V म्हणजेच PdV. आता DEचा आन्सर आपण ऑलरेडी काढलंय काय रे, CP DT इज इक्वल्स टू CV DT प्लस PdV. परत एकदा मी इथे लिहितो, बट PdV इज इक्वल्स टू व्हॉट, NR. N तर 1 घेतला त्यामुळे आपण N नाही पकडणार, RDT ना, PV इज इक्वल्स टू NRT. सो RDT असं मी लिहू शकतो. सो इथे CP DT इज इक्वल्स टू CV DT प्लस RDT असं आपण लिहिलं. DT गेट कॅन्सल. CP मायनस CV इज इक्वल्स टू R आला. हा CVला इकडे घेऊन या. CP मायनस CV इज इक्वल्स टू R. CP CV का आहे तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि CV म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो CP मायनस CV इज इक्वल्स टू R हा झाला तुमचा that particular Mayer's relation हे झालं. जर तुम्हाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या फॉर्मॅटमध्ये हवं असेल तर M0 SP मायनस किंवा SP मायनस AV हे डायरेक्ट तुम्ही आता लक्षात ठेवलं तरी किंवा बुकमध्ये आपल्याला दिलेलं आहे. SP मायनस SV इज इक्वल्स टू R अपॉन M0J. इथे तुम्हाला थोडंसं प्रिन्सिपलच्या फॉर्मॅटमध्ये S म्हणजे काय, SP म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. SV म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो SP मायनस SV इज इक्वल्स टू R अपॉन M0J, वेअर M0 इज वॉट यू नो, J इज युअर मेकॅनिकल कॉन्स्टंट. ठीक आहे, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. ठीक आहे, M0 इज द मोलार मास. एनिवे, सो हा झाला मेयर्स रिलेशन. तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी जे काही बोललोय ते थोड्या गोष्टी इकडे थेरीमध्ये लिहावे लागेल तर तुम्हाला ते टोटल मार्क्स जे काही आहेत ते तुम्हाला भेटले जातील. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट. देन वी विल डिस्कस द नेक्स्ट पार्ट. दॅट नेक्स्ट पार्ट इज द गॅमा, दॅट इज ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट फॉर मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक अँड दॅट पर्टिक्युलर पॉलीॲटॉमिक. ओके, सो आपल्याला एक गोष्ट माहीत आहे. आता इथे आपण थोडंसं फास्ट आपण करूया कारण हा पार्ट पण इम्पॉर्टंट आहे, बट त्याच्यानंतर आपल्याला रेडिएशन पार्टकडे पण जायचं आहे. सो मोनोॲटॉमिक जर आपण कन्सिडर केलं तर पहिली गोष्ट आपल्याला एक गोष्ट माहीत हवी की त्याला 3 काय असतात, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस मोनोॲटॉमिकसाठी. पण त्याच्या आधी आपण एक फॉर्म्युला काढला आहे की CV DT इज इक्वल्स टू DE, बरोबर. सो CV इज इक्वल्स टू वॉट, DE अपॉन DT. हा फॉर्म्युला आपल्याला इकडे इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. सो त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहीत हवी की E/N दॅट इज E इज इक्वल्स टू E/N म्हणजे पर मोलिक्युलस आपण कसं E/N इज इक्वल्स टू 3/2 इंटू kBT. ओके, सो ही झाली ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी. सो इंटरनल एनर्जी, ठीक आहे, पर मोल जर आपण कन्सिडर केली तर ह्याचा आन्सर येतं 3/2 दॅट इज NA इंटू KB इंटू T. म्हणजेच काय रे, NA KB तर तुम्हाला माहीत आहे 3/2 RT. ओके, सो इंटरनल एनर्जी पर मोल 3/2 RT इकडे आलं पाहिजे. म्हणजेच तुमची इकडे असेल ती म्हणजे DE. जर ह्याला DT आपण यूज केला किंवा इथे जर आता EE आपण लावला तर T लागेल, बट DE टाकला तर DT लागेल. ॲज सिम्पल ॲज स्मॉल चेंज आपण म्हणू शकतो इकडे. सो आता इथे आपण बघतोय तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, CV कशी काढाल. सो CV काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला आत्ता जो आपण घेतला तो माहीत हवा. E इज इक्वल्स टू DE इज इक्वल्स टू काय रे,
3/2 R इंटू dt. ठीक आहे. सो DE CV काढायचं आहे मला आता, मी इथे काढतो. CV इज इक्वल्स टू 3/2 दॅट इज DE बाय DT असतं. DT 3/2 DE काय 3/2 R इंटू DT अपॉन DT. DT गेट कॅन्सल. काय भेटले तुम्हाला 3/2 R. ह्याच्यात f/2 R वगैरे फॉर्म्युले पण आहेत. दॅट इज पर्टिक्युलर CV साठी f/2 R डायरेक्ट फॉर्म्युला आहेत, पण ते CET साठी आपण बघू. पण बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला हे गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे. सो हा झाला तुमचा CV. आपल्याला माहित आहे मेयर्स रिलेशननुसार CP मायनस CV इज इक्वल्स टू R. सो CP जर काढायचं असेल तर काय असणार आहे CV प्लस R. CV किती आहे 3/2 R प्लस R विच इज इक्वल्स टू 5/2 R. सो CPचा आन्सर काय झालं तुमचं 5/2 R. कोणासाठी चाललंय रे मोनो ॲटॉमिकसाठी चाललंय. इज इट क्लिअर. मोनो ॲटॉमिकसाठी चाललंय. आता CV आपल्याला भेटला, CP आपल्याला भेटला. आपल्याला माहित आहे गॅमाचा फॉर्म्युला असतो CP अपॉन CV. जर तुम्ही CPचे आन्सर टाकलं 5/2 R, CVचं आन्सर टाकलं 3/2 R. So what you get? R get cancelled. 2 get cancelled. The answer is 5/3. So लक्षात ठेवा गॅमा फॉर मोनो ॲटॉमिक गॅस इज इक्वल्स टू 5/3. इज इट क्लिअर. गॅमा फॉर मोनो ॲटॉमिक गॅस काय झाला तुमचा 5/3. हेच आपण काढतोय ना गॅमा ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. आणि ते माहीत हवं ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट असतो CP/CV. हा गोष्ट माहीत हवी. मोलार स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन मोलार स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इज इट क्लिअर. सो दिस इज द वे यू कॅन कन्सिडर और यू कॅन सॉल्व फॉर द गॅमा. देन विल गो फॉर द डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक गॅस आता मी थोडंसं डायरेक्ट लिहितो, मग अशी आता काढून दाखवलं CE कसं काढायचं वगैरे. सो डायॲटॉमिक गॅससाठी 3 ट्रान्सलेशनल असतात, 2 रोटेशनल असतात. आपण रिजिडसाठी बोलतोय बरोबर. रिजिडसाठी, नॉन रिजिडसाठी कंडिशन वेगळे आहेत. सो आपण ईचा आन्सर काढण्यासाठी आपण बघूया 3/2 NaKBच्या जागी R आपण टाकलंय 3/2 RT प्लस 2/2 बरोबर ना. 2 रोटेशनल झाले, हे झालं RT. सो ह्याचं जर आपण बघितलं तर काय भेटतं आपल्याला 5/2 RT हा तुमचा E भेटला. ठीक आहे. आपल्याला गोष्ट माहित आहे की CV इज इक्वल्स टू DE अपॉन DT. आपण जर हे टाकलं याच्यात तर 5/2 R इंटू DT. आता D काढता म्हणून आपण आणि DT कॅन्सल. 5/2 R इज CV and then CP is equals to CV plus R. हे पण आपण CP minus CV is equals to R ने बघितलं आहे. सो ह्याचा आन्सर येणार ते 5/2 R plus R that is 7/2 R. So if you consider this is rigid molecule then your answer for the gamma will be gamma is equals to CP upon CV. म्हणजे CP/CV केला तर 7/5 हे तुमचं गॅमाचा आन्सर येईल. कोणासाठी रे रिजिड मोलेक्यूल असेल तर गॅमा विल बी 7/5 R. इज इट क्लिअर. सो 7/5 R हा गॅमाचा तुमचा. देन वी आर कन्सिडर नॉन रिजिड. ठीक आहे. नॉन रिजिडला लक्षात घ्या 3 ट्रान्सलेशनल असतात, 2 रोटेशनल असतात आणि 2 व्हायब्रेशनल पण असतात. सो आपण ह्याचा जर आपण काढला तर E आपल्याला भेटेल 3/2 R इंटू T प्लस 2/2 R 2/2 R इंटू T प्लस 2/2 R इंटू T. सो 3/2 प्लस 2/2 म्हणजे 1 RT 2 RT 3/2 RT प्लस 1 + 1 2 RT. सो इथे येणार तुमचं 7/2 RT. ठीक आहे. 7/2 RT. सो CV इज इक्वल्स टू DE अपॉन DT. मी थोडं फास्ट लिहितो कारण तुम्हाला ह्याच्यावर सवय झाली असेल. 7/2 इंटू RT किंवा DT अपॉन DT गेट कॅन्सल. आन्सर इज 7/2 R. तर CP येणार तुमचा 9/2. आता हे तुम्ही करून बघू शकता 9/2 R. मग गॅमा काय येईल रे फॉर नॉन रिजिड CP अपॉन CV विच इज इक्वल्स टू 9/2 R अपॉन 7/2 R विच इज इक्वल्स टू 9/7. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो 9/7 हे कशाचा आन्सर असेल डायॲटॉमिकसाठी नॉन रिजिड कंडिशनला आन्सर असेल. सो दिस इज द वे यू कॅन फाइंड आउट द गॅमा फॉर द नॉन रिजिड डायॲटॉमिक मोलेक्यूल. देन लेट्स मूव टू द पॉलीॲटॉमिक. पॉलीॲटॉमिकमध्ये आपल्याला माहीतच आहे. पॉलीॲटॉमिकमध्ये मी सांगितलं आहे की पॉलीॲटॉमिकमध्ये किती असतात 3 ट्रान्सलेशनल असतात, 3 रोटेशनल असतात आणि
एफ हे व्हायब्रेशनल असतात, ठीक आहे. मग त्या वेळेस आपण जाऊया. E इज इक्वल्स टू 3/2, एका ह्याला आपल्याला 1/2 kBt असते, 3 असल्यामुळे किती 3/2 इंटू KB म्हणजे Na इंटू Na ने मल्टिप्लाय केला पर मोल आपण काढतोय. सो R इंटू टी होणार प्लस 3/2 R इंटू टी प्लस F R इंटू टी, F/2 R इंटू टी, ठीक आहे. सो आता जर आपण बघितलं तर ह्याच्यात जे येतंय, सो F that is 3/2 plus 3/2 is 6/2 R into T plus F, it is not F, आपण डिग्री ऑफ फ्रीडम F पकडूया. सो F R into T, सो इथे येतो F R into T, ठीक आहे. सो F R T, सो ह्याचा आन्सर येतं 3 plus F R T. आपल्याला पुढचा गोष्ट माहीत आहे, CP किंवा CV आपण पहिला काढतो. CV इज इक्वल्स टू DE अपॉन DT, तुमचा आन्सर येणार आहे 3 प्लस F. CP काढला तर तुमचा आन्सर येणार आहे 4 प्लस F, कारण CP प्लस CV इज इक्वल्स टू R. सो त्यानंतर आपल्याला काय भेटतोय, गॅमा इज इक्वल्स टू CP अपॉन CV 4 प्लस F अपॉन 3 प्लस F. सो जे काही व्हायब्रेशनल मोडमधले आहेत ते तुम्हाला दिलेले असतील, बट दिस इज द वे यू कॅन अंडरस्टँड फॉर द पॉलीएटॉमिक गॅसेस, ठीक आहे. पहिला आपण डायॲटॉमिक मोनोॲटॉमिक झाले, त्यानंतर डायॲटॉमिक झाले, आणि नंतर आत्ता आपण गॅमा कशासाठी काढला, फॉर पॉलीएटॉमिक गॅसेस. सो दिस इज द वे यू कॅन अंडरस्टँड दिस पार्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस जो काही पार्ट होता त्यातले कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसवाला पार्ट कंप्लीट केला आहे. नाऊ वी विल मूव टुवर्ड्स द व्हेरी important and one of the easiest part of the particular chapter, that is radiation wala part. So let's move to the next part, that is radiation. So radiation वाला पार्ट समजण्याआधी तुम्हाला मोड ऑफ हीट ट्रान्सफर माहीत हवेत. मोड ऑफ हीट ट्रान्सफर 3 प्रकारचे असतात. द फर्स्ट मोड इज that is conduction, the second mode is that is convection, and the third mode is that is radiation. Radiation हा असा मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे की ज्यामध्ये तुम्हाला मीडियमची गरज लागत नाही. तर मीडियमची गरज लागत नाही, तर रेडिएशनमध्ये ड्युअल नेचर वगैरे पुढे ज्या चॅप्टर येणारच आहे त्याच्यात तुम्ही जास्त त्याच्याबद्दल पण बघू शकता. बट आपल्याला इथे जे काही आहे ते आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण बघूया. सो इथे आपल्याला काय बघायचं आहे, सो सगळ्यात इम्पॉर्टंट काही टर्म्स बघायचे आहेत. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, AR आणि T. सो एक आपण इथे मी दाखवली, एक बॉडी अज्युम केली आणि ह्याच्यावर Q एवढी हीट इन्सिडेंट होते. तर इन्सिडेंट झाल्यावर काही हीट आपली रिफ्लेक्ट होते, त्याला मी QR म्हटलं, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड. काही हीट आपल्याकडे ॲब्सॉर्ब होते त्या बॉडीमध्ये, तर आपण QA म्हटलं. आणि काही हीट आपल्याकडे बॉडीमधून ट्रान्सफर होते, त्याला आपण Q दॅट पर्टिक्युलर T म्हटलं. आता जर आपण इथे कन्सिडर केलं तर QR, QT आणि QA हे तिन्ही पण जे आहेत ते 100% Qला इक्वेट असणार, कारण अमाऊंट ऑफ हीट, टोटल अमाऊंट ऑफ Q आहे, Q ॲब्सॉर्ब प्लस Q रिफ्लेक्टेड प्लस Q ट्रान्समिटेड, ही टोटल मिळून टोटल Q झाली ना. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट. तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय सांगतो, सो बेसिकली इट इज द टोटल अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब टू द दॅट इज टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. किती ॲब्सॉर्ब झाली टोटल इन्सिडेंटपैकी, त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. इज इट क्लिअर? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज व्हॉट? टोटल अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट, याला आपण काय म्हणणार आहोत, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. दुसरं जर आपण बघितलं तर कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आहे. सो कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतो, इट इज द टोटल अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. किती इन्सिडेंट झाली, किती रिफ्लेक्ट झाली, दॅट इज टोटल अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड अपॉन टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. देन कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय सांगतो, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. असंच लिहायचं फक्त. विचारलं व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, तर लिहू शकता इट इज द अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट, ॲज सिम्पल ॲज दॅट. सो हा झाला एकदम बेसिक पार्ट रेडिएशन मधला. पुढे जाऊन आपल्याला एक छोटासा प्रूफ पण आहे याच्यात, किंवा इथेच आपण तो थोडासा डिस्कस करूया. तो प्रूफ असा आहे, शो दॅट की Q जस्ट आय एम जस्ट चेकिंग, तो आपण इथे प्रूफ लिहिलाय का, नाही लिहिलाय. सो वी विल डिस्कस ओव्हर हिअर ओनली. शो दॅट A प्लस R प्लस T इज इक्वल्स टू 1 असं विचारतात. सो आता आपण ह्याच्यासाठी काय करूया की तो आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब प्लस अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड किंवा अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड, ठीक आहे, प्लस अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड, ही टोटल झाली. आता मी ह्याला काय करतो, डिवाइड करतो, ठीक आहे, डिवाइडिंग बाय Q, टोटल Q ने डिवाइड करतो. सो Q बाय Q राहील इज इक्वल्स टू QA बाय Q होईल प्लस QR बाय Q होईल प्लस QT बाय
क्यू होईल. ठीक आहे, क्यू बाय क्यू इज 1, क्यू ए बाय क्यू इज ए, क्यू आर बाय क्यू इज आर आणि क्यू टी बाय क्यू इज स्मॉल टी. सो ए प्लस आर प्लस टी हे आपल्याला काय भेटलं इकडे 1 भेटून गेलं. हा मेजरली आय थिंक 2023 मध्ये जो लेटेस्ट आत्ता जी काही एक्झाम झाली HSC बोर्डची तर त्यामध्ये हा विचारलेला ए प्लस आर प्लस टी इज इक्वल्स टू 1. सो हा झाला तुमचा ह्या एक छोटासा प्रूफ. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द काही टर्म आहेत. सो टर्मबद्दल आपण डिस्कस करूया. डायथर्मॅनस सबस्टन्स. डायथर्मॅनस सबस्टन्स म्हणजे काय, जे सबस्टन्स जे हीट रेडिएशन पास करतं. सो हीट रेडिएशन किंवा इन्फ्रारेड रेडिएशन एखाद्या सबस्टन्समधनं जसं की ग्लास जर पास होत असेल तर त्या सबस्टन्सला काय म्हणतो, डायथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणतात. जर हीट रेडिएशन पास होत नसेल जसं की वूड तर या आपण सबस्टन्सला काय म्हणतो, अथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणतो. म्हणजे डेफिनेशन कशी देणार, दॅट इज द मटेरियल फ्रॉम विच द हीट रेडिएशन are passing through, then such material or such substance is called as diathermalous substance, and the material or which the heat radiation is not passing through, otherwise opaque, then we can call such substance जसे की wood आहे त्याला आपण material we can call it as athermalous material, as simple as that, or athermalous substance. हा छोटासा पार्ट होता, त्याबद्दल आपण डिस्कस करूया गेलाय. तो नाउ नेक्स्ट पार्ट इज फेरीज ब्लॅक बॉडी, जो कॉमन क्वेश्चन आहे बऱ्याचशा पेपरमध्ये. यू कॅन कन्सिडर 10 पैकी 7 पेपरमध्ये हा फेरीज ब्लॅक बॉडी आलेला असतो. सो आपल्याला परफेक्ट ब्लॅक बॉडीची एक्झाम्पल आपल्याला यातून आपल्याला कन्सिडर करायचं असतं. तो सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या युनिवर्समध्ये परफेक्ट ब्लॅक बॉडी नाही आहे. सो परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे अशी ब्लॅक बॉडी जी 100% हीट ॲब्सॉर्ब करते. बट वी नो की 100% जरी आपण म्हटलं की समरमध्ये तुम्ही काळ्या कलरचे कपडे तुम्ही कमी घाला किंवा कमी टाळा काळ्या कलरचे घालणे, बिकॉज की हा जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करतो. जसं की 96-97% ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली जाते. बट त्यातल्या त्यात 99पेक्षा वरती जाणारा लॅम्प ब्लॅक हा मटेरियल आहे तो ॲब्सॉर्ब करतो. जसं की त्याला आपण 100% म्हणून देतो, ऑलमोस्ट 100% म्हणतो, नॉट 100%, ऑलमोस्ट 100%. सो आपल्याला इकडे काय करायचं आहे तर फेरीज ब्लॅक बॉडीमध्ये आपल्याला बघायचं आहे की 100% ॲब्सॉर्प्शन रेट कसा मिळवला जातो आणि ही बॉडी ही परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणून मानली जाते. सो व्हॉट इज फेरीज ब्लॅक बॉडी, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बऱ्याच ठिकाणी वर्किंग इज नाहीच आहे, कन्स्ट्रक्शन आपल्याला माहीत असलं पाहिजे. सो इथे बघितलं तर इकडे डबल वॉल्ड आहे, जेणेकरून 2 वॉल स्पेरिकल वॉल आहेत. त्यानंतर आतमध्ये कोनिकल प्रोजेक्शन आहे इकडे, नंतर सिल्वर पॉलिश सरफेस आहे, लॅम्प ब्लॅकने केलेला कोटिंग आहे आतमध्ये. रिझन असं की जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब केली पाहिजे. त्यानंतर इव्हॅक्युएटेड स्पेस आहे, जेणेकरून आपल्याला कंडक्शनचा जो हीट ट्रान्सफर आहे तो इकडून कमी केला पाहिजे. मेजर आपला एम काय आहे की जेवढी काही इन्सिडेंट रेडिएशन आतमध्ये एंट्री करतील या अपर्चरमधून तर ते सगळेच्या सगळे 100% किती पर्सेंट 100% आपल्याला ॲब्सॉर्ब झाले पाहिजे. सो दॅट इज द मेजर कन्सर्न. सो मी थोडंसं एक्सप्लेनेशन इथेच देतो. सो इन्सिडेंट रेडिएशन इथून एंट्री केली, कोनिकल प्रोजेक्शनचा यूज असा की व्हेनेवर द इन्सिडेंट रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन इट, तो सगळ्यात परत 100% असा रिफ्लेक्ट बॅक येता कामा नये, तो त्यात आतमध्येच राहिला पाहिजे. म्हणून इथून काय होतं की इथे इन्सिडेंट झाली, आतमध्ये मल्टिपल रिफ्लेक्शनच होत आहेत आपल्याला, आणि जी काही आतमध्ये गेलेली रेडिएशन आहे त्याची जी काही हीट आहे ती 100% इथे आपल्याला काय झालेली दिसते, ॲब्सॉर्ब झालेली दिसते. सो 100% ॲब्सॉर्ब झालेली हीट ही आपल्याला याच्यात दिसते. सो दॅट इज द वे यू कॅन अंडरस्टँड की तुमचा जो काही इन्सिडेंट, आता इथे बघा इव्हॅक्युएटेड स्पेस देण्याचं कारण का कंडक्शनमुळे होणारा हीट ट्रान्सफर हा थांबवला गेला पाहिजे. इथे मटेरियल मीडियमच काढून टाकलंय म्हणजे हीट ट्रान्सफर रेट अजून स्लो होईल. आपल्याला ह्याच्या बाहेर काय द्यायचं नाही आहे. जी काही हीट आली आहे ती मल्टिपल रिफ्लेक्शनमधून आतल्या आतच झालं पाहिजे. लॅम्प ब्लॅक कोटेड करण्याचं कारण की जास्तीत जास्त ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी असते त्या मटेरियलला. सो हा झाला एकदम सिंपल फेनॉमेना कशाचा, फेरीज ब्लॅक बॉडीचा. सो फेरीज ब्लॅक बॉडी ही अशी बॉडी मानली जाते ज्याच्यात 100% ॲब्सॉर्प्शन रेट वी कॅन अचीव. ठीक आहे, तर तुम्हाला हा क्वेश्चन किंवा हे तुम्हाला गोष्टी हळूहळू समजल्या पाहिजेत किंवा येऊन जातील. एनिवे, सो विल डिस्कस द नेक्स्ट. हा तुम्ही एकदा थेरॉटिकल वेने बघा, ही डायग्राम अशी काढली, 2 मार्क्सला क्वेश्चन एक्सपेक्ट आहे. सो हा तुम्ही एकदा बघितलं तरी चालेल. Anyway, so we'll discuss with the next part, and the next part is emissive power. इमिसिव्ह पॉवर आणि कोइफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी हे डेफिनेशन ओरिएंटेड आहेत. इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर, काही बुकमध्ये आर दिलंय, काही बुकमध्ये ई दिलंय. ठीक आहे, आपण कोणतं पण यूज केलं तरी चालतं. इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर कॅन बी डिफाईन ॲज इट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम.
ओके. सो Q/AT हा त्याचा फॉर्म्युला झाला. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता जर युनिट आपण बघायला गेलो तर युनिट याचं युनिट आहे जूल, याचं मीटर स्क्वेअर आणि सेकंड, आणि जूल्स पर सेकंड म्हणजे वॅट असतो. सो वॅट अपॉन मीटर स्क्वेअर. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑफ अ परफेक्ट ब्लॅक ऑफ अ बॉडी. वी कॅन कॉल इट ॲज इमिसिव्ह पॉवर. ठीक आहे. सो हा तुमचा एक डेफिनेशन माहीत हवी. इमिसिव्हिटी म्हणजे काय? तर बेसिकली इट इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी. इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल ई. ठीक आहे. इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल ई. सो जेवढे काही जर आपण परफेक्ट ब्लॅक बॉडी कन्सिडर केली तर ईच्या जागी ई बी होईल. तो स्मॉल ई किती असतो? 1 असतो. कोणासाठी? फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी. इज इट क्लिअर? सो इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? परत एकदा रिपीट करतो. इट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी, किंवा इमिसिव्ह पॉवर ब्लॅक बॉडी असेल तर ते असेल. सो ई इज इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय? इट इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ऑर्डिनरी बॉडी टू द परफेक्ट ब्लॅक बॉडी इज कॉल्ड ॲज इमिसिव्हिटी. सो कंपॅरिझन कशाशी होतं आहे? ब्लॅक बॉडीशी होतं आहे. त्याला आपण इमिसिव्हिटी असं म्हणतो, किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन असं पण म्हटलं जातं. देन वी विल डिस्कस द किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन असं सांगतो की द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब. बरोबर. सो इमिसिव्हिटी इज इक्वल्स टू, किंवा आपण असं म्हणू शकतो इमिसिव्हिटी ऑफ अ बॉडी इज इक्वल्स टू ॲब्सॉर्बिलिटी. ठीक आहे. किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन शुड बी इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. इज इट क्लिअर? सो आपण ह्यासाठी 2 बॉडी कन्सिडर करणार आहोत. एक बॉडी असेल ती म्हणजे ऑर्डिनरी बॉडी असेल, आणि एक बॉडी असेल ती म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल. ठीक आहे. सो या 2 गोष्टीत आपल्याला याचं कन्क्लुजन काढायचं आहे. ठीक आहे. सो वी विल अगेन आय एम रिपीटिंग what Kirchhoff's law says. It is the coefficient of emission should be equals to coefficient of absorption. So आपल्याला हे लॉज आहेत, किंवा हे किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन आहे. त्यामुळे याच्यावर हीट रेडिएशन बघा, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण किर्चॉफ्स लॉ भेटतो, बट इथे आपल्याला किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. ही झाली तुमची ऑर्डिनरी बॉडी, ही झाली परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो व्हॉट वी विल डू, वी विल हॅव द थेरॉटिकल प्रूफ ऑफ इट. Coefficient of emission is equals to coefficient of absorption at all temperature. So we can have the that particular proof of this. So आपण म्हणू शकतो energy emitted per unit area per unit time should be equals to energy absorbed per unit area per unit time. आता 2 बॉडी आहेत. पहिली आपण करूया ऑर्डिनरी बॉडी, आणि नंतर आपण बघूया परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि मग आपण कंपॅरिझन करूया. ठीक आहे. बघा किती इमिट होते, हे किती ॲब्सॉर्ब होते याच्यावर डिपेंडंट आहे. जेवढी ॲब्सॉर्ब झाली तेवढी इमिट व्हायला हवी. सो इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी किंवा एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम शुड बी इक्वल्स टू एनर्जी ॲब्सॉर्ब. ठीक आहे. सो आता ऑर्डिनरी बॉडीसाठी ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट सपोज 0.8च ॲब्सॉर्ब 80% ॲब्सॉर्ब झाली. सो ए म्हणजे तुमचा 0.8 असेल. सो ए इंटू दॅट पर्टिक्युलर ई, किंवा अमाऊंट टोटल किती सप्लाय झाली ए इंटू क्यू. टोटल इन्सिडेंट किती झाली? क्यू एवढी झाली. त्यातले ॲब्सॉर्ब आपण हे बघितलंय ना, क्यू ए इज इक्वल्स टू क्यू ए बाय क्यू इज इक्वल्स टू ए ना. सो क्यू ए इज इक्वल्स टू व्हॉट? ए इंटू क्यू. ॲब्सॉर्ब किती झाली? ए इंटू क्यू एवढी. ही झाली तुमची नॉर्मल बॉडीसाठी झाली. तसंच परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम शुड बी इक्वल्स टू ए इंटू क्यू. बट परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी ए हा तुमचा ॲब्सॉर्प्शन 100% असतो. हे आपण ऑलरेडी बघितलंय. ॲब्सॉर्प्शन काय असतो? 100% असतो. सो ई इज इक्वल्स टू ए क्यू. सो ई इज इक्वल्स टू एच्या जागी जर मी 1 टाकलं तर क्यू होऊन जाईल. सो ई इज इक्वल्स टू क्यू झाला. इथे काय झाला? ई इज इक्वल्स टू ए क्यू. दुसऱ्या ह्याच्यात काय झाला? ई इज इक्वल्स टू क्यू झाला. सो आता मी याला इक्वेशन नंबर 1 ही झाली ऑर्डिनरी बॉडीसाठी, ही झाली इक्वेशन नंबर 2 कशासाठी? परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. सो ई इज इक्वल्स टू क्यू इक्वेशन नंबर 2 झाला. सो आपण जर इक्वेशन दॅट इज आता हा परफेक्ट ब्लॅक बॉडी असल्यामुळे मी ई बी म्हणणार आहोत. तर आपण इक्वेशन 1 डिवाइड, मी इथे थोडंसं इथे करतो आता, इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 असं जर केलं तर ई बाय ई बी इज इक्वल्स टू काय भेटतंय आपल्याला? ए क्यू अपॉन क्यू. क्यूला क्यू गेला. ई बाय ई बी आत्ताच आपण बघितलं येणार आहे काय असतं? ई बाय
EB कोइफिशियंट ऑफ इमिशन, त्याला आपण स्मॉल ई म्हटलंय, आत्ताच आपण बघितलंय ना, कोइफिशियंट ऑफ इमिशन त्याला आपण काय म्हटलंय, स्मॉल ई म्हटलंय, दॅट इज E इज इक्वल्स टू E. इज इट क्लिअर? सो E इज इक्वल्स टू A हा आपल्याला थेरॉटिकल प्रूफ झाला. तुम्हाला थोडंसं अजून लिहिलं पाहिजे. फॉर ऑर्डिनरी बॉडी एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल्स टू एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल्स टू AQ. तसंच ब्लॅक बॉडीसाठी हे E अपॉन EB इज द कोइफिशियंट ऑफ इमिशन, जे ऑलरेडी केलं आहे ते थोडंसं तुम्ही लिहिलात तर हा 3 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला आन्सर त्याचं भेटून जाईल. ही ऑर्डिनरी बॉडी आणि ही ब्लॅक बॉडी, छोटीशी डायग्राम जरी काढली तरी पण समजेल. पण इथे काय आहे, कोइफिशियंट ऑफ इमिशन शुड बी इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा इमिसिव्हिटी should be equals to absorbibility. Anyway, so E is equals to E, हा A is equals to E हा आपल्याला प्रूफ झालेला आहे. Now let's move to the next part, that is spectral distribution of a black body radiation. सो ह्याच्यात आपल्याला काही कन्क्लुजन लिहायचे असतात. मी कन्क्लुजन इथे फक्त बोलून दाखवतो तुम्हाला. सो कन्क्लुजन असे आहेत की हा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्ही जर ह्याच्यात मेन ड्रॉ कशी करायची तर हा इम्पॉर्टंट असा असेल, हा तुमचा जो आहे तो हे लॅम्बडा मॅक्सचे पॉईंट्स आहेत. ठीक आहे, हे आहेत ते तुमचे लॅम्बडा, इकडे लिहिलंय पण लॅम्बडा मॅक्सचे पॉईंट आहेत. ते लॅम्बडा मॅक्सचे पॉईंट जर तुम्ही बघितलं तर लेफ्ट साईडला शिफ्ट झालेले दिसतील. ठीक आहे, लेफ्ट साईडला शिफ्ट झालेले दिसतील. सो ड्रॉ करताना एवढी काळजी घ्या की हे जे काही पॉईंट्स आहेत हे थोडे थोडे पीक पॉईंट्स थोडे थोडे लेफ्ट साईडला शिफ्ट केलेले असले पाहिजेत, कारण तेच आपल्याला मेन कन्क्लुजन आहे. ठीक आहे, सो आपल्याला याच्यात कन्क्लुजन अजून असं भेटेल, ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर दॅट एनर्जी इज नॉट युनिफॉर्म. बघा, रेडियंट पॉवर इज नॉट युनिफॉर्म. बघा, काही ठिकाणी वाढली आहे, काही ठिकाणी कमी झाली आहे. हे टेम्परेचर फिक्स आहेत, 3000, 4000, 5000 आणि 5500. तर ह्याच्यात आपल्याला टेम्परेचरमध्ये आपल्याला युनिफॉर्मिटी भेटते का, नाही भेटत आहे. त्यानंतर एरिया अंडर दिस पर्टिक्युलर दॅट ग्राफ शुड बी इक्वल्स टू एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ठीक आहे, जी काही कॉन्स्टंट नाही आहे बघा, बट टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे एरिया अंडर द ग्राफ आपण घेऊ शकतो. तिसरी गोष्ट आपल्याला कन्क्लुजनची अशी आहे की जी काही रेडियंट पॉवर आहे ती एका पर्टिक्युलर टाईमपर्यंत मॅक्सिमम लॅम्बडा मॅक्सपर्यंत जाते आणि नंतर परत लॅम्बडा मॅक्स अचीव झाला की नंतर हळूहळू काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. पहिली गोष्ट लेफ्ट साईडला शिफ्ट होतोय, दुसरी गोष्ट आपल्याला ती हायर साईडला नेते आणि नंतर लॅम्बडा मॅक्स अचीव झाला रेडियंट पॉवरला की ती काय होते, थोडी थोडी परत अजून कमी 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 होत जाते. ठीक आहे, सो दिस इज द सेकंड पार्ट. देन त्याच्यानंतर इकडे तुमचा व्हिजिबल स्पेक्ट्रम 400 to 700 नॅनोमीटर असतो, तो इकडे फक्त त्यांनी दाखवलाय. तुम्हाला ही डायग्राम अशीच काढावं लागेल. मेन कन्क्लूड परत एकदा मी रिपीट करतो की लेफ्ट साईडला शिफ्ट करत जावा तर तुमचं ते आन्सर बरोबर असणार आहे किंवा ते तुमची डायग्राम ते करेक्ट देणार आहेत, कारण त्याचं मेन हे आहे. सो यावरनं असं पण आपल्याला ऑब्झर्व झालं की लॅम्बडा मॅक्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे. जसा लॅम्बडा मॅक्स वाढतोय तसा तुमचा टेम्परेचर दॅट इज मॅक्सिमम वेवलेंथ. बघा, तुमची जी काही आहे इथली ही मॅक्सिमम आहे, इथली ही मॅक्सिमम आहे, ही वेवलेंथ आहे ना, ह्या साईडला वेवलेंथ, ही मॅक्सिमम वेवलेंथ कमी कमी होत जाते जसं टेम्परेचर म्हणजे काय लेफ्ट साईडला शिफ्ट होत जातं. हे पुढे लॉच्या फॉर्मॅटमध्ये आलं आहे. बट ब्लॅक बॉडी रेडिएशनचा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण क्वेश्चन आहे. तुम्हाला कन्क्लुजन असे लिहायचे आहेत, ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर द रेडिएट पॉवर इज नॉट युनिफॉर्म. एरिया अंडर दॅट पर्टिक्युलर डायग्राम इज द टोटल इमिसिव्ह दॅट इज टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. देन ॲट द start till lambda max the radiant power goes on increasing, but after that it goes on increasing, it goes on decreasing, it increases and goes on decreases. हे तुम्हाला कन्क्लुजन तिकडे लिहिलं पाहिजे. अजून कन्क्लुजन असेल की द ग्राफ इज दॅट पीक पॉईंट इज शिफ्टिंग टुवर्ड्स द लेफ्ट ॲज द इन्क्रीज इन टेम्परेचर. सो त्यानुसार आपण हे पण म्हटलं ते झालं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. सो हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनमध्ये एवढं एक्सपेक्ट आहे. देन वी विल डिस्कस द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. मी मुद्दाम लॉ इकडे ऑलरेडी आणून ठेवलं जे आपल्या टेक्स्टबुकमध्येच आहे. हा काय सांगतो की द वेवलेंथ फॉर विच द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इन्व्हर्स, जे आत्ता आपण बघितलं, इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय म्हणताय रे, लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दॅट इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हेच त्यांनी सांगितलंय. मग जर प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचा असेल दॅट इज ह्यालाच वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणतात. जर काढायचं असेल तर B/T. बी म्हणजे काय असतो रे, वेन्स कॉन्स्टंट. पी म्हणजे काय असतो, वेन्स कॉन्स्टंट. सो बीचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा मॅक्स इंटू टी. जर बीचा आपल्याला वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहीत असेल तर 2.89 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. इथे युनिट दिसतंय, लॅम्बडा मॅक्स मीटर, हे केल्विन. सो लॅम्बडा डायमेन्शन्स पण तुम्ही काढू शकता, जसं मगाशी सांगितलं इमिसिव्ह पॉवरचं पण तुम्ही डायमेन्शन काढू शकता. हे तुम्हाला लॉ इम्पॉर्टंट व्हा. परत एकदा लॉ मी वाचून दाखवतो. द वेवलेंथ फॉर विच द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम
is inversely proportional to the absolute temperature of a black body and this is called as Wern's displacement law. As simple as that. So खूप इम्पॉर्टंट आहे, ही व्हॅल्यू पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याच्यावर एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स पण दिसतील. शेवटचा क्वेश्चन याच्यावरच आहे जो फार इझी आहे. सो रेडिएशनवाला पार्ट तुम्हाला फार इझी आणि अंडरस्टँड झालाच पाहिजे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट अँड विच इज द लास्ट पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर चॅप्टर, रेडिएशनवाला पार्ट, अँड दॅट इज स्टीफन बोल्ट्झमन लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉ काय सांगतो हे पण मी इथे आपण कन्क्लूड करूया. स्टीफन बोल्ट्झमन लॉ काय सांगतो बघा. अकॉर्डिंग टू दिस लॉ द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम is proportional to the fourth power of absolute temperature per unit time of a perfectly black body is proportional to the fourth power of its absolute temperature. बघा इथे R लिहिलं, E लिहिलं तरी चालतं. मगाशी आपण E लिहिलेलं. सो त्यांनी हेच सांगितलंय की जर तुमचा R असेल हा तर ह्यालाच म्हणतो आपण इमिसिव्ह पॉवर, रेडियंट पॉवर पर युनिट, रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि जर इज इक्वल्स टू साईन आणायचं असेल तर याला सिग्मा म्हणतात, सिग्मा T⁴ आणि सिग्मा असतो स्टीफन्स कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे 5.67 × 10⁻⁸. आणि जर तुम्ही युनिट बघितलात तर युनिट इकडे आहे आणि तुम्ही काढू पण शकता. जूल्स मीटर्स पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन T⁴. आता हे कसं काढायचं तर बघा सिग्मा इज इक्वल्स टू R/T⁴. R म्हणजे काय Q/AT × T⁴. Q म्हणजे काय जूल्स, A म्हणजे काय मीटर स्क्वेअर, T म्हणजे सेकंड्स आणि केल्विन. सो हा वरती गेला की -2 -1 आणि -4 येईल. तुम्हाला विचारतात हे कसं आलं किंवा ह्याचे डायमेन्शन विचारतात. डायमेन्शन इकडे आहेत किंवा तुम्हाला जो काही मी दिला आहे तर त्या तुम्ही ह्याच्यानुसार डायमेन्शन काढू शकता. आता हा लक्षात कसा ठेवायचा बघा. 5, 6, 7 and 8 फक्त 8ला मायनस हवा. 5, 6, 7 and 8 दिस इज द वे यू कॅन अंडरस्टँड. बट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लॉ फॉर द न्यूमरिकल्स, बेसिकली न्यूमरिकल्स. सो न्यूमरिकल्ससाठी आपल्याला हा लॉ आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात आपल्याला अजून एक क्वेश्चन येतो की कंपॅरिझन ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट. सो रेट ऑफ लॉस ऑफ हीट कसं काढतो. सपोज सराउंडिंगला एक ब्लॅक बॉडी ठेवली आहे तर ब्लॅक बॉडीने जी काही एनर्जी इमिट केली आहे ती आपण अशी लिहू शकतो. R इज इक्वल्स टू सिग्मा T⁴. ती कोणाला इमिट केली आहे, सराउंडिंगला इमिट केली आहे. सो सराउंडिंगचे आपल्याला काय भेटलं दॅट इज एनर्जी लॉस. जो काढायचा असेल सराउंडिंगचा असेल तर सिग्मा सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आपण मानलं. सो याला आपण R' म्हणूया. सो जर आपल्याला रेट ऑफ हीट लॉस काढायचं असेल तर लक्षात घ्या dQ/dt किंवा Q/T इज इक्वल्स टू काय येणार रे Q/AT म्हणजेच R इज इक्वल्स टू सिग्मा T⁴ मायनस सिग्मा T⁴ म्हणजेच सिग्मा T⁴ T⁴. बघा ही रेट ऑफ लॉस आहे कारण का एनर्जी ब्लॅक बॉडीने इमिट केली ती सराउंडिंगने ॲब्सॉर्ब केली आहे. सो त्यामध्ये असणारा लॉस किती झाला ॲब्सॉर्प्शनमध्ये किंवा इमिशन ॲब्सॉर्प्शनमध्ये. तर कसा काढतो दॅट इज Q/AT किंवा dQ/dt घ्या. पर युनिट एरियाच असते इथे. फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा सिग्मा T⁴ मायनस सिग्मा T⁴. सिग्मा कॉमन T⁴ मायनस T⁴. हा झाला. T0 म्हणजे काय सराउंडिंगचं टेम्परेचर, T म्हणजे काय त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर. ठीक आहे. जर तुम्हाला ऑर्डिनरी बॉडी दिली असेल तर मात्र लक्षात घ्या तुम्हाला E ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण ऑर्डिनरी बॉडीसाठी E वेगळा असतो. सो इथला जो फॉर्म्युला जो बनतोय तो R इज इक्वल्स टू E सिग्मा T⁴. E ने मल्टिप्लाय करावं लागेल ऑर्डिनरी बॉडीसाठी. पण जनरली क्वेश्चनमध्ये आपण किंवा लॉमध्ये आपण इथे परफेक्ट ब्लॅक बॉडी दिलं आहे. क्वेश्चनमध्ये पण वाचा जर E दिला असेल तर मल्टिप्लाय करा. अदरवाईज ते परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणून E त्याचा किती असतो 1 असतो कारण ॲब्सॉर्बिलिटी 100% असते. त्यामुळे इमिशन पण 1च आपण पकडलं जातं. हे तुम्हाला एकदा परत वाटल्यास रिपीट करतो. Q/AT इज इक्वल्स टू सिग्मा T⁴ मायनस सिग्मा म्हणजे काय ब्लॅक बॉडी जर तुम्ही सराउंडिंगमध्ये ठेवली तर रेट ऑफ हीट लॉस काय आहे सराउंडिंगशी झालेला तर त्याचा एक फॉर्म्युला आपल्याला बनतोय. काय बनतोय परत एकदा इकडे आपण रिपीट करून सांगूया. जो काही फॉर्म्युला बनतोय रेट ऑफ हीट लॉसचा पर युनिट एरिया तर आपण ह्याला dQ/dt आपण असं म्हणू शकतो दॅट इज सिग्मा T⁴ मायनस सिग्मा T⁴ म्हणजेच सिग्मा T⁴ मायनस T⁴. T0 आणि T म्हणजे काय T म्हणजे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर, T0 म्हणजे तुमचं सराउंडिंगचं टेम्परेचर जे कमी असतं 100% ब्लॅक बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा. आणि पर युनिट एरिया असल्यामुळे इथला एरियावाला गेला पार्ट. सो dQ/dt आपण ह्याला हीट रेट ऑफ कारण हे तुम्हाला न्यूमरिकल्स आहेत आपल्या एक्सरसाइजमध्ये. सो अशा वेळेने यू कॅन अंडरस्टँड द पर्टिक्युलर चॅप्टर दॅट इज दॅट पर्टिक्युलर कायनेटिक थिअरी ऑफ गॅस
गॅसेस अँड रेडिएशन. सो तुम्ही एकदा हे सगळे लॉज जे आहेत सगळे लॉ अंडरस्टँड करून घ्या, सगळे लॉ प्रॉपरली बघा. रेडिएशनवाला पार्ट सोपा आहे, बाकीचे पण तुम्ही अंडरस्टँड हळूहळू जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला 100% हा चॅप्टर फार सिम्पल आहे, हिट मॉड्यूलचा आहे, त्यामुळे समजून पण जाईल. सो होपफुली तुम्हाला चॅप्टर समजला असेल. तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर जस्ट कमेंट मी ऑन द कमेंट बॉक्स, इन द कमेंट बॉक्स, सो दॅट आय कॅन शेअर यू. सो थँक्यू सो मच.